गण्या आणि गौरी एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. ओळख वाढली, मनं जुळली. एकत्र बाहेर फिरणं, सिनेमा नाटक बघणं, हॉटेलमध्ये जाणं चालू झालं. दोघेही एकेकटेच असल्यानं कुठलंही बंधन नव्हतं. कधी दोघंही जायचे तर कधी गण्याचा मित्र सध्यासुद्धा त्यांच्याबरोबर असे. शेवटी गण्या गौरीनं लग्न करायचं ठरवलं. तारीख 20 एप्रिल ठरवली. लग्न नोंदणी पद्धतीनं आणि रिसेप्शन एका मंगल कार्यालयात करू असं गण्याचं गौरीचं ठरलं. दोघेही आनंदात होते. लग्नानंतरच्या स्वप्नात रंगून गेले. पण शुभ कार्यात म्हणतात ना, मांजर आडवी येते, तसंच काही गण्या गौरीच्या ठरलेल्या लग्नात कोरोनाचा व्हायरस आडवा आला. देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे मंगल कार्यालयं, दुकानं, हॉटेल्स बंद झालं. गण्या गौरीला लग्नाची तारीख पुढे ढकलण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. दोघांचाही हिरमोड झाला, पण त्याशिवाय ते तर काही करूच शकणार नव्हते. बरं, लॉकडाऊनमुळे भेटणं शक्य नव्हतं, कारण ऑफिससुद्धा बंद होतं. फक्त फोनवर बोलणं होत राहणार हे दोघांच्या लक्षात आलं. गण्यानं गौरीला फोन केला. हॅलो गौरी, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न तसं आपलं. हे गण्या, तू मला नकटी म्हणतोयस? लक्षात ठेवा, आपलं फक्त लग्न ठरलंय, अजून झालेलं नाही आहे. अगं गौरी, मी तुला नाही नकटी म्हणालो. अगं एक म्हण आहे ती सांगितली. आता बघ, आपल्या लग्नात बघ ना, कोरोनाचं विघ्न आलंच का नाही. बरं, काय चाललंय तुझं? काय करणार रे, लॉकडाऊनमुळे अडकलो आहे आपण. भेट तर होणार नाहीच, पण निदान दिवसातनं 2दा तुझा फोन आला पाहिजे. बरं, फोन ठेव आता. थोड्या वेळानं माझे एक लांबचे राघोबा काका, आनंदी काकू आणि त्यांची 3 मुलं राहायला येणार आहेत. काय? अगं पण गौरी, हे तुझे काकू काका आलेत कुठनं? आणि लॉकडाऊन असताना त्यांना तुझ्याकडे कसं येता आलं? ते कायमस्वरूपी राहणार का तुझ्याकडे? तू तर त्यांच्या बाबतीत मला कधीच सांगितलं नाहीस. किती हायपर होतोयस तू. ते माझ्या काकाचे मित्र आहेत. काही कामानिमित्त इथे आले होते, पण लॉकडाऊनमध्ये अडकले. त्यांच्या मुलांना आलाय कंटाळा, म्हणून ते 4 दिवस इथे राहायला येणार आहेत. ओके गण्या, स्वीट ड्रीम्स. ठेव फोन. चायला, आता हे राघोबा, आनंदीबाई माझ्या आणि गौरीच्या ठरलेल्या लग्नात मिठाचा खाडा तर टाकणार नाहीत ना? दुसऱ्या दिवशी गौरीचा फोन गण्याला येतो. तो आनंदानं नाचत फोन उचलतो. हॅलो गौरी, माय स्वीट हॅट, आय लव्ह यू. माझ्या फ्लाईंगचा स्वीकार कर डार्लिंग. चुक. गण्या, वात्रटपणा पुरे. राघोबा काका समोर आहेत. फोन मी स्पीकरवर ठेवलाय, त्यांना सगळं ऐकू येतंय. जरा भान ठेव, काकांना बोलायचं आहे तुझ्याशी. चायला, आता या राघोबाला माझ्याकडे काय काम आहे? हां बोला काका. जावई बाप्पू, वा 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 वा, काय तुमची भाषा, काय तुमचे संस्कार. फोनवर बोलताना च्या आईला सगळ्यांशी असंच बोलतात काय? अहो ते म्हणजे तुम्हाला नव्हतं म्हणालो मी. ते तुमचा फोन आला ना, तेव्हा कोणीतरी माझ्या घराचं दार वाजवलं, म्हणून माझ्या तोंडून च्या आईला निघालं. अहो ती समोरची टार्गेट पोरं उगाच दार वाजवतात. तुम्ही बोला ना काका. बरं बरं, हे बघा जावई बाप्पू, तुम्ही 4 वाजता आमच्या घरी या. गौरी म्हणत होती तुम्हाला चहा चांगला करता येतो. अहो मला गॅस पेटवता येत नाही. 1 नंबरची थापाडी येते. काय, होणाऱ्या बायकोला थापाडी म्हणताय? हेच का तिच्यावरचं तुझं प्रेम? काय रे, याला काय अर्थ आहे का? अहो म्हणजे तिला तसं वाटलं असेल, पण जाऊ द्या. मी 4 वाजता कशाला यायचं? तुम्ही इकडे घरी या, आमच्यासाठी 7-8 कप चहा करून आम्हाला पाजा. काय, मी सगळ्यांसाठी चहा का करायचा आहे? हे बघा, कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात जसे दिशानिर्देश शासन आपल्याला पाठवतंय ना, तसे निर्देश शासनानं वरवधू संशोधन केंद्राला दिलंय की नवीन होणाऱ्या नवऱ्याला घरची कामं करता यायला पाहिजेत. म्हणून तुम्ही आमच्याकडे या, आमच्यासाठी चहा करा. अहो पण हे बघा, तुम्ही लगेच या, तुमची भेट होईल, तुमची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा होईल. मी काय वाहन आहे का ज्याची टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला घ्यायची आहे? हे बघा जावई बाप्पू, लग्नाच्या आधी तुमची अशी कामचुकारी खपवून घेणार नाही आम्ही. आला नाही तर लग्न मोडण्याची तलवार तुमच्या डोक्यावर असणार. एक आणखीन अट आहे आमची, चहा करताना यूट्यूबची मदत घ्यायची नाही. अहो राघोबा काका, तुम्ही तर आमची पेशवाई बुडवायला आलाय का? मला तर शंका यायला लागली आहे. तुम्हाला हवं ते समजा. जावई बाप्पू वेळेवर आला नाही तर तुमची होणारी सासू आनंदीबाई आहे, तुमचा धचा मा करेल ती. अहो पण चायला फोन कटच केला काकाने. आता या गौरीला मी चांगला चहा करतो हे थाप ठोकायची काय गरज होती? आता कोणाची मदत घेऊ? सगळा घोटाळा केला या गौरीनी.
कसली आली आहे वर परीक्षा, चहा येतोय कुठं करता मला. काही नाही, घोटाळे मामांना फोन लावून विचारतो. घोटाळे मामा काहीतरी मार्ग काढतील. हॅलो मामा, अहो कुठे आहात? मामा एक प्रॉब्लेम झाला आहे हो. या आईला गाणे, तुला नेहमी कसे प्रॉब्लेम येतात रे? बोल बोल, काय झाले काय आता? काय लग्न फिसकटलं काय? अहो मामा तसलं काही नाही हो. गौरीचे राघोबा काका, आनंदी काकू तिच्याकडे राहायला आलेत. झालं. तर मग त्या दोघांची युती तुझी पेशवाई म्हणजे तुझं लग्न बुडवायला तर नाही ना आली? नाही, तसं काही नाही. त्यांची एक किरकोळ डिमांड आहे. लॉकडाऊनच्या अनुषंगानं होणाऱ्या नवऱ्याला घरकाम करता येतं का नाही याची चाचणी मुलीवाले घेऊ शकतात असा नियम आला आहे. त्यामुळे त्यांना माझ्या हातचा चहा प्यायची इच्छा आहे, म्हणून मला तिकडं जायचं आहे. हे एवढंच आहे ना, मग काय? दे की झाकास चहा करून दे. जा. पण मी उभ्या आयुष्यात चहा नाही केला कधी. अरे गुगल मावशीची मदत घे, येतो चहा करता. मामा, गुगल मावशीची मदत न घेता चहा करायचा आहे. काहीतरी दुसरा विचार करा. बरं, विचार करू दे. अरे हां, आठवलं की परवाच मी पेपरात वाचलं बरं का, की होणाऱ्या नवऱ्याला चहा करता येत नाही म्हणून नियोजित वधूनं तिच्या भावाच्या मदतीनं त्याला रश्शीच्या मदतीनं बांधून ठेवलं. त्यामुळे गण्या, तिकडं जायचा धोका पत्करू नको लेका, कारण तुला चहा नाही करता येत. अहो मग आता काय करू? एक काम कर, लॉकडाऊनमुळे गल्लीत पोलिसांचा कडक पहारा आहे, त्यामुळे तू येऊ शकणार नाही. राघोबा काकाला कळवून टाक. बरं ठीक आहे, मी लगेच फोन करतो. मामा काय आयडिया दिली मस्त. गणे लगेच काकांना फोन करतो. हॅलो काका, अहो मी तुमच्याकडे चहा करायला येऊ शकत नाही. काय झालं काय आता? अहो काका, आमच्या गल्लीत पोलिसांचा कडक पहारा आहे. बरं, मग एक काम करा, 7-8 कप चहा करायचा व्हिडिओ गौरीच्या मोबाईलवर पाठवा, म्हणजे तुमची पहिली चाचणी परीक्षा होऊन जाईल. आईला हे काय नसतं झेंगट लागलंय माझ्या मागे. जावई बापू, आम्हाला झेंगट बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला बरं का. तुमचा चहा करण्याचा व्हिडिओ बघून घरच्या इतर काम करण्याच्या तुमच्या सवयीची ऑनलाईन चाचणी घेऊ. ठेवा फोन. शिट, या कोरोनाबरोबर राघोबा दादा आनंदीबाईचे ग्रह माझ्या भाग्यरेषेत येऊन नाही ना बसले. आता काय करायचं? परत घोटाळे मामाचा सल्ला घ्यायला हवा. हॅलो मामा, अहो तो राघोबा काही माझी पाठ सोडायला तयार नाही बाबा. का आता काय केलं त्यांनी? मामा, मी येऊ शकणार नाही हे कळताच त्यांनी मी 7-8 कप चहा करतोय ह्याचा व्हिडिओ पाठवा असं फरमान सोडलंय. सोपं आहे, ते एकदम सोपं आहे. यूट्यूबवर चहा करतानाचे व्हिडिओ बघ आणि त्याच व्हिडिओमध्ये तुझे फोटो अपलोड करून टाक. दे व्हिडिओ पाठवून. वा मामा, काम फते. लगेच कामाला लागतो. गणे यूट्यूबवरून चहा बनवतानाचा व्हिडिओ बनवतो, गौरीला पाठवतो, फोन करतो. हॅलो गौरी, तुझे आगाऊ काका काकू मला पाण्यात पाहतात का गं? मी कुठलं घोडं मारलं त्यांचं? ते किती दिवस राहणार अजून तुझ्याकडे? गण्या, हळू बोल, ते समोर बसलेत. काय गौरी, फोन कोणाचा आहे? गौरी, तुझ्या काकाला कटवत्या, धड तुझ्याशी बोलता येत नाही. गण्या, वाटेल ते बोलू नको, गप्प बैस तू. काका, गण्याने चहा करतानाचा व्हिडिओ पाठवलाय, तो दाखवते तुम्हाला. अगं गौरी, काय करतेस तू? तुझा मोबाईल त्यांच्या हातात देऊ नको. त्यात आपले प्रायव्हेट फोटो आहेत, ते दिसतील त्यांना. अगं बाई, मग काय करू? अगं व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवर पाठवून दे ना, ते बघून घेतील ना. अय्या, खरंच की बरी आठवण केलीस हो. आता ठेव फोन. काका, गण्याचा चहा करतानाचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाठवलाय, बघून घ्या. बरं गौरी, पाठवून दे. व्हिडिओ बघून मला कळेल की आमचे होणारे जावई किती कामसू आहेत. मी फोन करून कळवीन त्यांना. थोड्या वेळानं राघोबा काकांचा फोन गण्याला येतो. जावई बाप्पू, तुमचा चहा करायचा व्हिडिओ बघितला बरं का. थोडाफार बरा आहे. नवरा संशोधनाच्या प्राथमिक फेरीत तुम्ही पास झालेले आहात. तरी मी अजून तुमच्या 1-2 चाचणी परीक्षा घेणार आहे. तेव्हाच ठरेल की तुम्ही गौरीसाठी योग्य आहात का नाही. म्हणजे मला अजून चाचणी परीक्षा द्यावी लागेल? अलबत. तू आता काय कर, तू घरी स्वयंपाक, कपडे धुणं, केर साफसफाई करणं याचे व्हिडिओ पाठव. अरे बापरे, ठार मेलो मी. राघोबा किती चालणार आहे रे मला, देव जाणे. काय प्रॉब्लेम आहे का? तुमच्यामुळे तर प्रॉब्लेम आहे. काय? अहो आता अशा चाचण्या तुम्ही का घेताय माझ्या? या चाचण्यांमुळे तुम्हाला काय समाधान मिळणार काका? हे बघा जावई बाप्पू, लॉकडाऊनसारखी परिस्थिती परत उद्भवली तर तुम्ही गौरीला काय सहकार्य करू शकता याची चाचणी घेण्यासाठी मी इथे आलो आहे. तुम्ही चाचणी परीक्षा देण्यात सहकार्य केलं नाही तर ठरलेलं लग्न मोडू शकतं, याची खबरदारी घ्या. फोन ठेवा. चायला,
अरे राघोबा जर आत्ता माझ्या समोर आला असता ना, मी इथल्या इथे त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षाच ठोठावली असती. पण आता काय उपयोग? आता परत मामाला फोन करणं आलं. हॅलो मामा, वेळ आहे का? अरे गण्या, आता काय झालं मला? काय सांगू मामा, गौरीच्या त्या राघोबा काकांनी उच्छाद मांडला हो. चहा करायचा व्हिडिओ बघून त्याचं काही समाधान झालं नाही. का? आता त्यांच्या डोळक्यात कुठलं नवीन खोळ शिरलंय? अहो त्यांनी आता घरकाम करायचे, स्वयंपाक करायचे, व्हिडिओ टाका असं नवीन फरमान काढलं माझ्यासाठी. सोपं आहे ते सुद्धा अगदी सोपं आहे. यूट्यूब बघून असली कामं तू करत असतानाचे व्हिडिओ बनव आणि दे पाठवून त्या राघोबाला. अरे वा, फार मस्त, लगेच करतो व्हिडिओ तयार. गाण्या, आणखीन एक काम कर. तुझ्या नसलेल्या बंगल्याचे, फार्म हाऊसचे फोटो तुझ्या फोटो सकट द्या काकांना पाठवून. म्हणजे त्यांना तुझं ऐश्वर्य बघून आनंद होईल आणि मग तुझ्या आणि गौरीच्या लग्नाला ना हरकत प्रमाणपत्र देऊन टाकतील ते. वाव मामा, आयडिया भारी. धन्यवाद धन्यवाद. गण्यानं फटाफटा घरकाम करण्याचे व्हिडिओ बनवले आणि लगेच राघोबा काकांना पाठवून दिले. आणि थोड्या वेळानं स्वतःच्या बंगल्याचे, फार्म हाऊसचे आभासी फोटो काकांच्या मोबाईलवर पाठवून दिले. राघोबा काका व्हिडिओ आणि ते फोटो बघून खुश होतात. लगेच गण्याला फोन करतात. हॅलो जावई बापू, तुम्ही चाचणी परीक्षेत पास झालाय बरं का. आता तुमच्या लग्नाला आमचं ना हरकत प्रमाणपत्र देऊन टाकलं आम्ही. चला, एकदाचा राघोबा पावला. आभासी व्हिडिओ पाठवून चांगलं गंडवलं काकाला. सुटलो एकदाचा. काय काय म्हणताय जावई बापू, कुणाला गंडवलं? नाही नाही, कुणाला नाही. ते आमच्या शेजारी त्रास देणारे एक मामा राहतात ना, त्यांच्याबद्दल बोलत होतो. बरं काका, फोन ठेवतो, मला काम आहे तिथं. राघोबा काका गण्याचे व्हिडिओ आणि फोटो बघून गौरीला बोलवतात. गौरी, इकडे ये जरा. गौरी, जावई बापू चांगले श्रीमंत आहेत की, तू तर म्हणत होतीस साधारण परिस्थितीचे आहेत. काका, मी खरं तेच सांगितलं, तो एकदम साधा आहे. त्यांनी थाप मारली तुला. तो एक श्रीमंत आसामी आहे. हे बघ त्याच्या बंगल्याचे, फार्म हाऊसचे फोटो, खरं काय ते सांगतायत. बघ बघ बघ, काय राजबिंडे उभेत आपले जावई बापू त्यांच्या बंगल्याच्या आवारात. गौरी ते बघते आणि म्हणते, गण्या, तू हे आभासी फोटो टाकून माझ्या काकांना गंडवला असेल, पण मला खरं ते माहिती आहे, मी बघते तुला. अगं गौरी, कसला विचार करतेयस? जावई बापूंनी हे सगळं तुझ्यापासून लपवलं का असेल? विचार बरं त्यांना. एखाद्या वेळेला विसरला असेल तो, मी विचारते. या गण्याला मला चांगली अद्दल घडवावी लागेल. गौरी लगेच गण्याच्या एका खास मित्राला, सदानंदला म्हणजे सध्याला फोन करते. हॅलो सध्या, मला गण्याचे जरा चांगले फोटो पाठव रे. अगं गौरी, तुझ्याकडे असतील की त्याचे फोटो? नाही रे, मला जरा वेगळे पाठव, अर्जंट पाहिजेत. लगेच पाठवतो. गण्याचे सध्यानं पाठवलेले फोटो येताच गौरी त्या फोटोंना दारू पार्टी, जुगार खेळताना, डान्स बारमध्ये पैसे उधळतानाच्या फोटोमध्ये एडिट करून अपलोड करते आणि राघोबा काकांना त्यांच्या मोबाईलवर पाठवून देते. राघोबा काका जेव्हा गण्याचे असले फोटो बघतात तेव्हा त्यांना राग येतो. ते संतापात गण्याला फोन लावतात. जावई बापू, तुम्ही आमची फसवणूक केली. काय एक एक पराक्रम केलेत तुम्ही. हां काका, तुम्हाला व्हिडिओ आवडले ना? अहो तुमचा जावई आहे, फार कामसू आहे मी. लहानपणापासून मला कामं करायची सवय होती आणि लॉकडाऊनमुळे काय झालं, त्याची परत जरा जास्त प्रॅक्टिसही झाली. हे बघा, मी तुमच्या घरकामाच्या पराक्रमाबद्दल बोलत नाही आहे. आत्ता माझ्याकडे तुमचे संस्कारी फोटो बघितलेत मी. तुमच्यासारखा दुराचारी जावई आम्हाला चालणार नाही. अहो तुम्ही कुठल्या फोटोबद्दल बोलताय मला समजत नाही आहे. माझ्यासारखा संस्कारी जावई तुम्हाला शोधून सापडणार नाही. तुम्ही ते फोटो माझ्या मोबाईलवर पाठवा बरं. ते पाठवणारच आहे. फोटो बघितल्यावर तुम्हाला सुद्धा लाज वाटेल आणि मला त्याचं स्पष्टीकरण हवं आहे तुमच्याकडनं. राघोबा काका गाण्याला ते फोटो पाठवतात. गाण्या फोटो बघतो, हादरतो. चायला, हे असले फोटो कोणी पाठवले? सध्यानी तर नाही ना? नाही, पण सध्या असं नाही करणार. काकांनाच विचारतो. काका, हे फोटो तुम्हाला कोणी पाठवले? नाही, मला जास्त माहिती नाही आहे, गौरीला विचार. पण मला तुझा खुलासा हवा आहे. नाही, खुलासा देईन मी. तुम्ही फोन ठेवा, मी तुम्हाला नंतर करतो. गण्या गौरीला फोन करतो. गौरी, माझे असले फोटो राघोबा काकांना कोणी पाठवले तुला माहिती आहे? अरे हो, मीच पाठवले काकांना. का का अगं, असं का केलं तू? अगं तुझ्यामुळे आपलं लग्न मोडण्याचं संकट येऊ शकेल ना गं. बरं ते नंतर बघू, पण माझे फोटो तुला दिले कोणी? अरे सध्याने दिले. वाटलंच होतं मला. आज घरका भेदी बिभीषण असणार. फोन ठेव, या सध्याची वाट लावतो मी. हे बघ गण्या, यात त्याची काही चूक नाही आहे. त्याच्याकडून मीच ते फोटो मागवले होते. अगं गौरी, काय केलंस तू हे? आता तो तुझा राघोबा काका आपलं ठरलेलं लग्न मोडेल. तुला हे सगळे उद्योग कोणी करायला सांगितले? का रे? मग तुझ्याकडे बंगला आहे, फार्म हाऊस आहे, असे फेक फोटो तू कुणाच्या सांगण्यावरनं पाठवलेस?
हे बघ, तू घरकाम करतोयस ते खोटे व्हिडिओ एक वेळ मी समजू शकते, पण श्रीमंती दाखवण्यासाठी खोटे फोटो म्हणजे जरा जास्तच वाटतंय मला. अगं, ते आमच्या शेजारी राहणाऱ्या घोटाळे मामांच्या सांगण्यावरनं पाठवले. तोच तुझा कंस मामानी घाला, हीच तुझी चूक. कबूल आहे, पण आता आपलं काय होईल? हे बघ गण्या, एक काम कर, माझ्या राघोबा काकांना तातडीनं मेसेज टाकून कळव, ते फार्म हाऊस बंगल्याचे फोटो खोटे आहेत. गौरी, ते मी करतोच, पण तुझ्या त्या काकाकडे माझे दारू जुगार डान्सबारचे फोटो आहेत, त्याचं काय? हे बघ, तू त्याची काळजी करू नको. आत्ता काका काकू झोपलेत, मी त्यांच्या मोबाईलमधनं सगळं डिलीट करून घेते. ओके ओके, पण गौरी, हे लॉकडाऊन एवढ्यात संपणार नाही असं वाटतंय का? तेव्हा तू आणि मी पोलिसांच्या मदतीनं घरातनं पळून जाऊन एका मंदिरात लग्न करायचं का? म्हणजे परत कोणी लांबचा मामा काका आपला ठरलेल्या लग्नात विघ्न नाही आणू शकणार ग. गौरी गौरी, आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही ग मी. ओके, चालेल, पण गण्यात त्याच्यासाठी माझी एक अट आहे. लग्न झाल्यावर सुद्धा कोरोना संपेपर्यंत आपण दोघांना सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागेल. अगं गौरी, ही अट जरा जास्तच होती अट ग, असं नाही का वाटत तुला? अगं, कोरोना पुढे 1 वर्ष कायम राहिला तर तेवढे दिवस आपण जवळ यायचंच नाही. हो, हीच माझी अट आहे. तुला मान्य असेल तर आपण उद्या पळून जाऊन लग्न करू. कबूल आहे का? आईला, लग्न करून सुद्धा उपाशी राहायचं, हे जरा असंच झालंय. हां हां, आपण राहू उपाशी आणि तो कोरोना राहील तुपाशी. ठीक आहे गौरी, चालेल. मी तरी काय बोलणार, तुझी अट मान्य आहे. पण गौरी, तुझ्या या अटीनं माझ्या लग्नानंतरच्या आनंदावर विरजण घालण्याचं काम केलं ग. अरे गण्या, काही दिवसांचा प्रश्न आहे. तोपर्यंत आपण आभासी मधुचंद्र साजरा करायचे फोटो व्हिडिओ बघत बसू. पटतंय ना माझ्या राजा? स्वीट ड्रीम्स. उद्या भेटू. काय गौरी? अगं, आभासी मधुचंद्र? कोरोना? अरे तू ये रे समोर कोरोना, बघ कशी तुझी वाट लावतो, तुला कळेल. लग्न झाल्यावर सुद्धा माझ्यावर आभासी मधुचंद्र साजरा करायची वेळ येणार आहे रे. चहायला चहायला, अरे काय नशीब आहे रे माझं, काय नशीब आहे. श्रोते हो, ही होती अनिल अभ्यंकर सरांची कथा, लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र. ही 2020च्या श्यामसुंदर या दिवाळी अंकात छापून आलेली कथा आहे. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रमंडळींनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.